नमस्कार, मी नागेश शरणागत आजचा विषय घेऊन आलो आहे। बाबांनी 4 तत्व कशासाठी दिले आहेत। तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला स्किप करू नये आणि याविषयी पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून आजचा विषय आहे बाबांनी 4 तत्व कशासाठी दिले आहेत। तर प्रार्थनेमध्ये आपण जेव्हा प्रार्थना सुरुवात करतो, भगवंताला प्रणाम करतो आणि प्रणाम केल्याच्या नंतर म्हणतोय भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिले आहेत। पहिला तत्व आहे परमात्मा एक, दुसरा तत्व मर्यादा जी भगवत नाम पर, तिसरा तत्व आहे दुःखदारी दूर करते उद्धार आणि इच्छानुसार भोजन। तर भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिले आहेत। हा तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे। बाबांनी 4 तत्व कशासाठी दिले आहेत? भगवत प्राप्तीकरिता आणि निष्काम कर्मयोग साधण्याकरिता। मग 4 तत्वातून 2 तत्व परमेश्वराला द्यायचे आणि 2 तत्व आपल्याला घ्यायचे आपण सांगतो। तर 2 तत्व परमेश्वराला द्यायचे सांगतो, परमात्मा एक आणि मर्यादा जी भगवत नाम पर, आणि आपल्याला घ्यायचे दुःखदारी दूर करते उद्धार इच्छानुसार भोजन। तर मग याच्यावर आपण कधी विचार केलो का की कशा प्रकारे भगवंताला, म्हणजे कोणत्या कारणास्तव किंवा कोणत्या विचाराने आपण भगवंताला 2 तत्व देतो? परमात्मा एक, मी याच्यापूर्वी परमात्मा एक या तत्वावर मार्गदर्शन केलेच आहे, आणि मर्यादा जी भगवत नाम पर। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ज्या दिवशी आपण या मार्गात प्रवेश केला त्या दिवशी आपण मरण्याचं वचन देतो आणि महंत की बाबा जुमदेवजींनी जी शिकवण दिली आहे तिचा स्वीकार करतो, या मार्गाचा स्वीकार करतो। तर प्रार्थनेमध्ये म्हणतो भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिले आहेत। परमात्मा एक, मर्यादा जी भगवत नाम पर। जर आपण तन मन धनाने, पूर्ण तन मन धनाने जर आपलं जीवन परमात्मा एक या तत्वावर अर्पण केलं तर आपण त्या परमेश्वराची भक्ती करतो आणि त्याच्यातून आपल्याला आपलं जीवन सावरण्याची संधी मिळते। मर्यादा जी भगवत नाम पर, भगवंता मी तुझ्या चरणी मेलो, तुझ्या चरणी तुझ्या मार्गात आलो, या मार्गात आलो तर मी मरीन किंवा जगीन, मरेपर्यंत सरते शेवटपर्यंत मी या परमेश्वराला आणि या मार्गाच्या शिकवणीला विसरणार नाही। मर्यादा जी भगवत नाम पर तन मन धनाने। आणि जेव्हा आपण हे जो 2 तत्व आहेत, ही 2 तत्व जर आपण त्या परमेश्वराला अर्पण केलो, हे जर 2 तत्व आपण परमेश्वराला अर्पण केलो तर परमेश्वर आपल्याला 2 तत्वाची पूर्तता करते। एक, दुःखदारी दूर करते उद्धार आणि इच्छानुसार भोजन। आपण जेव्हा या 2 तत्व परमेश्वराला अर्पण केलं आणि त्या परमेश्वरानुसार, त्या तत्वानुसार आपण आपलं जीवन व्यतीत केलो तर परमेश्वर आपल्याला दुःखदारी दूर करतोय उद्धार आणि इच्छानुसार भोजन, हे 2 तत्व आपल्याला देतो। तर दुःखदारी दूर करतोय उद्धार म्हणजे दुःख म्हणजे संकट, दारी म्हणजे गरिबी, आणि दूर करतोय उद्धार म्हणजेच आपण जेव्हा या मार्गात मरतो त्यावेळेस आपली आत्मा भटकत नाही तर सरळ आपल्याला परमेश्वराच्या चरणी जागा मिळतो आणि आपल्याला मुक्ती मिळते। जेव्हा आपण 2 तत्वाने जर आपल्या जीवन व्यतीत केलो तर आपले दुःखही दूर होतात, आपले म्हणजे दुःखही दूर होतात, दुःख संकटही दूर होतात, आणि दारिद्र्य म्हणजे गरिबी आणि लाचारी आपली दूर होते, आणि आपण जेव्हा मरतो तेव्हा आपल्याला मोक्ष मिळते, तेव्हा आपला उद्धार होतो। आणि इच्छानुसार भोजन, 4था तत्व इच्छानुसार भोजन जेव्हा आपल्याला परमेश्वराने दिलं तर तो इच्छानुसार भोजन कशा प्रकारे आहे? आपण जेव्हा विनंती करतो परमेश्वराला सकाळीच आणि त्या परमेश्वराला जो योग मागतो तो योगाची आपली पूर्तता होते, त्या योगाची आपली पूर्तता होते। आणि आपले जर 2 तत्वाच्या नुसार, त्या 2 तत्वाच्या भक्तीनुसार जर आपलं जीवन व्यतीत केलो तर इच्छानुसार भोजन, आपण जो इच्छा व्यक्त केली, जी इच्छा प्रकट केली ती इच्छा आपली पूर्ण होते। आपल्या कर्मानुसार आपली इच्छा पूर्ण होते। तर आपल्याला या 4 तत्वाची भक्ती करायची आहे। 4 तत्व कशासाठी आहेत? तर भक्ती करण्यासाठी आहेत। मला माहिती असल्याप्रमाणे जेव्हा हा मार्ग निर्माण झाला, जेव्हा या मार्गाची
उत्पत्ती झाली, या मार्गाच्या सोबत सेवक जुळू लागले, तेव्हा फक्त आणि फक्त 4 तत्व होते. आणि या 4 तत्वामध्ये आपल्याला या 4 तत्वाची भक्ती करायची आहे. म्हणून आपली एवढी सारी प्रार्थना आहे. 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाची प्रार्थना आहे. पण या प्रार्थनेतल्या कोणत्याही शब्दाचा उल्लंघन न राहता तत्वाच्या फोटोमध्ये आपल्याला तत्वाचे फोटो मिळते, 4 तत्वाचे फोटो मिळते. यावरूनच आपल्याला निदर्शनास येते की 4 तत्वाची आपल्याला भक्ती करायची आहे. ज्यावेळेस आपण हवन कार्य करतो त्यावेळेस सुद्धा तत्वाच्या फोटोची पूजन केल्या जाते. शब्दाची फोटो आहे का? नाही. नियमाची फोटो आहे का आपल्याला पूजा करायला? नाही. तर पूजा कुणाची करतो आपण? तत्वाच्या फोटोची. म्हणजेच तत्व कशासाठी आहेत? आपल्याला आपले जो आपण भगवंताला 2 तत्व अर्पण करायचे आहेत आणि 2 तत्व आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपण जेव्हा त्या 2 तत्वाच्या नुसार आपल्या जीवनामध्ये त्याची खरंच भक्ती करू, तर या खालच्या 2 तत्वाची आपल्याला परमेश्वर पूर्तता करते. आणि याच माध्यमातून आपल्याला या 4 तत्वाची भक्ती करायची आहे. या 4 तत्वाच्या माध्यमातून त्या परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे, त्या भगवंताला प्रसन्न करायचं आहे आणि आपलं जीवन सुखमय आणि समृद्धमय करायचं आहे. तर 4 तत्व कशासाठी आहेत? भगवत प्राप्तीकरिता, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता हे 4 तत्व आपल्यासाठी दिले आहेत. तर 4 तत्वाची आपल्याला काय करायची आहे? भक्ती करायची आहे. आणि आपल्याला त्या 4 तत्वाची भक्ती करून आपलं जीवन सफल बनवायचं आहे. आपल्या जीवनात आपल्याला यश मिळवायचं आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यांना मी सांगितलेल्या काही गोष्टी समजल्या असतील. ज्यांनी अर्धवट सोडून गेले त्यांना काही समजलं असेल का? नाही. आणि म्हणून आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्व सेवकांचं मी मनापासून धन्यवाद करतो. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर विचार तुम्हाला आवडला असेल तर सेवकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब याच्यासाठी करा कारण की येणारा जो विषय आहे हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचला पाहिजे. आणि तुमच्या मनात जे शंका आहे किंवा कोणता विषय निर्माण झाला असेल तर तो कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. मी त्यावर व्हिडिओ बनवून मी समाधान करण्याचा प्रयत्न करेन. एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि समजलंच असेल तुम्हाला 4 तत्व कशासाठी आहेत. तर भगवत प्राप्तीकरिता, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिलेत आणि 4 तत्वाची आपल्याला भक्ती करायची आहे. आणि तो पण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्याला या 4 तत्वाची भक्ती करायची आहे. आणि भक्ती करून आपलं जीवन धन्य करायचं आहे. समजलं असेल. मी एवढाच अपेक्षा बाळगतो की तुम्हाला माझा सांगणं आहे तो समजला असेल. नाही समजला असेल तर पुन्हा ऐका. नाही समजला पुन्हा ऐका. आणि पुन्हा ऐकून जर जे काही कमतरता असेल ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि सर्वांना मी सरते शेवटी माझ्याकडून सर्व सेवक बांधवांना नमस्कार, नमस्कार, नमस्कार.